साऱ्या घरच्या अडचणी वाढल्यामुळं बैल विकावं लागले. ह्यो बाळ आहे, ह्यो हौश आहे. आता काय झालंय बैलात मला लय जीव आहे. पण काय होतं आता या हात बी मोडला, पाय पण ठिसलाय त्याच्यामुळे बैल खरं विकायची गरज पडली. पाहुणे हो, बैलाला जीव लावा. बैलामुळेच मी खरं तर जगलोय तसं पाहिलं तर. आता इलाज नव्हता म्हणून बैल इकडे. मी परत माझी ऐपत आली का बैल परत घ्यायला येईन. हा, जीव लावा मग. हा हा. अरे बैल इकले राव मला काय करा. बैलांचा माझ्यातला जीव आता. महापल्ल्या बैलात लय जीव आहे. बैल इकले मी खरे, पण बैलच माझ्याकडे असे कष्टी नजरेने पाहत होते. दोन्ही पण बैलांच्या डोळ्यात एकदम पाणी आलं नाही. नव्हते जिंकायला पाहिजे बैल. माझ्या पहाड्याला आणि हौशाला हे दोघं बैलांना जर हातपाय असते ना, ते दोन्ही बैलांनीच मला नीट केलं असतं. अहो तुम्ही काय काळजी करत, तुम्ही कुठं पार्क बैल ऐकलेत? माझ्याच भावाला ऐकलेले आहेत ना, ते लावीन ना जीव बैलाला. तुम्ही काळजी नका करू. अरे बाळ्याचा आवाज आला रे. बाळ्या आला वाटतंय. हौशा पण हमरून राहिलाय. मला हमरल्याचा आवाज आलाय बैलांचा. तुम्हाला नुसतं येऊन जाऊन बैलांचा येड लागलाय. बाळ्या ना हौश्या आवाज येतोय नुसता. पाय बरं, पाय ना बैल आले वाटतंय. माझा भाव काय सांभाळत नसेल का त्यांना? नाही नाही, बैलच आले वाटतं. चल बरं. अरे बैल आले. अरे अरे हा बाबा. अरे बाळ्या आला रे मला भेटायला. अयो हौशा पण मला भेटायला आलाय. हा बाबा. हौशा बाळ्या आयला मला भेटायला आले राव. पहिलं माझ्याशिवाय बैलाला करमत नाही. काय करू, परिस्थितीच तशी आली राव. बैलाला विकलं नाही. पाहुणे हो, कस काय तुम्ही इकडे आले? बैल रोज इकडे ओढायची, गावात आलं का रोज इकडे ओढायची. आज त्यांच्या मनाने चाललंय इकडे. हा का? अहो हे बैल माहे. हे त्यांच्या मनावर म्हणलं जरा जिकडे जातील तिकडे इकडे घेऊन आली. हा ना. अहो हे घर ओळखले या बैलांनी. या गावात आल्यापासून असं येड्यावानी करीत असेल. हो, गावात आलं का इकडे ओढायची. हा ना. अहो माय बैल आहेत. मी लहानचे मोठे केले. घरच्याच गाईची वासरं येते. लहानचे मोठे मी केले, त्याच्यामुळे त्यांना गावात आल्यापासून यांना असं झालं असेल. मला कधी भेटवलं नाही. पहा बैल किती हुशार आहेत. बरोबर माझ्या घरी आणलं बैल. हो पाहुणे हो, बोला ना. कुठे भेटले पण बैल तुम्हाला? घोडेगावच्या बाजारात घेतली. कितीला घेतली तुम्ही? 70,000ला. हा का? कितीला देणार परत आता? आता सध्या तर नाही, सध्या थोडी सीझन चालू आहे. सीझन झाल्यानंतर मग बरं, 70लाच देऊ. कधी येणार आहो पण ते आम्हाला? 70लाच देऊ ना. 70ला. हो, पण सीझन संपल्यानंतर. बरं बरं बरं, चालेल. अहो भाऊ यांचं काय ना काय बैल ऐकत यायचे काय, यांचा दवाखाना करायचा. जा तुम्ही. तुमचा अड्डा सध्या कडूपाटाच्या मळ्यातच बसलेला आहे ना? बरं बरं, मग मी पैशाची व्यवस्था करून येईन तिकडे मला. बरं का पाहुणे हो, मी पैशाची व्यवस्था करतो. 70,000 बरोबर 70,000 देईन तुम्हाला. पण बैल कोणाला देऊ नका, मी बैल घ्यायला येईन मला.
आता मग शेळ्या मेंढ्या जनावर इकले ना पिकं इकले. पाहुणे रावळेकडे गेलो मित्रमंडळाकडे एवढं फिरून आलो कोणी पैसे द्यायला तयार नव्हतं. त्यांची इलाज नव्हता माझ्याकडे. तुम्हाला येऊन जाऊन बैलाच लागलंय आणा बैल. हा येतच ना, या लवकर. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी फोन केला होता तुम्हाला. हा बोला ना, काय म्हणता. फोन करीत आलो होतो. हा बसा ना. ते काय बरं का माझे बैल होते हौशा आणि बाळ्या. हा. ते तुम्ही घेतल्याचं कळलं होतं म्हणून आलो तुम्हाला फोन केला. हा हा अहो पण काय झालं, बाळ्याचा पाय मोडला आणि का? बाळ्या मरायला लागला. अरे अरे अरे. मग हात मोडण्याचं दुःख काय असतं हे समजून घेण्यासाठी बाळ्याने स्वतःचा पाय मोडून घेतला वाटतं राव. याला काय बैला असेल काय चित्रपा असेल राव. माणसापेक्षा सुद्धा जनावरांना काय भावना आहेत. लय हुशार बैल. चला ना कुठे येते बैल. आईला माफ करा राव, बैल मी खाटक्याला विकली. अरे 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 अरे. चला ना खाटक करून पाहू ना बैल माय वाट पाहत असेल राव. असलं तर बघू भाऊ आता. नाही चला राव ते बैल माझ्याशिवाय राहणारच नाही. आता बघू असला खाटका करत असला तर चला बघू. ना राव चला. तुमची गाडी घ्या आता. तुमच्याच गाडीवर जो पटकन जाणं होईल. गाडी मला घेतो गाडी मी. नीट चालवता येत नाही राव. गाडी आणतो थांबा, गाडी हा, आणतो. बरं. हॅलो. हा म्हणलं आपण तू माग बाळ्या आणि हौशा बैल दिलता खिलरी. हा तर तो न्यायला आलतो आम्ही. गेलाच का? गेला. आता नाही येऊ शकत. लय अवघड झालं राव. लय मोठी चूक केली आपण. हा ना. बैल विकायलाच नव्हतं पाहिजे राव, पण विकले. लय मोठी चूक केली आयुष्यात. ते काय मोठ्या कंपन्यांचं काय खरं आहे. एकदा जत्रा आला म्हणजे आलंच. गेला आता नाही बैल भेटू शकत. थोडं लवकर फोन केला असता तर, पण मग आता गेला. पैसे नव्हते ना तेव्हा पैशाचं नियोजन करून आलो. काय उपयोग नाही झाला.